दोन सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येने पुण्यातील राजगुरुनगर हादरलेलं आहे। या चिमुकल्या राहत असलेल्या घरच्या वरच्या मजल्यावरती राहत असलेल्या परप्रांतीय आचारानेच या दोन चिमुकल्यांचा हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। या आचाराने दोन बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं। तिकडे सुरुवातीला एका बहिणीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यावेळेला तिने विरोध करत आरडाओरडाचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीने थेट तिचा जीव घेतलेला आहे। पण त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीने आचाराने दुसऱ्या बहिणीची सुद्धा हत्या केलेली आहे। राजगुरुनगर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान या प्रकरणात जुन्या पुणे नाशिक महामार्गावरती आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या। त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे। अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडू नये म्हणून कुणाला तरी चपराक मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाज बांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे। तर राजगुरुनगर शहरात दोन चिमुकल्या मुलींचा अमानुषपणे खून करण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान चिमुकल्या मुलींचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा मागण्या मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी आणि भटक्या विमुक्त जमाती संघटनांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये केल्या।